हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. हाऊ आर यू ऑल? कसे आहात तुम्ही सर्वजण? तर जे पण विद्यार्थी आपल्या क्लासला जोडले गेलेत, सो ऑल ऑफ यू आर मोस्ट वेलकम इन दिस क्लास. या क्लासमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर या आधीच्या क्लासमध्ये आपण हाऊवर काही क्वेश्चन्स अभ्यासले होते, बरोबर आहे. आज आपण परत काही क्वेश्चन्स या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर चला सुरू करूया आपल्या लेक्चरला. लेट स्टार्ट द लेक्चर. तर बघा, या ठिकाणी मी हाऊचा अर्थ लिहून दिलाय. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हाऊचा अर्थ काय होतो? कसे. आता बघा, याच्यावर आपण क्वेश्चन कशा पद्धतीने विचारू शकतो. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस आपल्याला असं म्हणायचं असतं किती मोठा आहे, किती रुंद आहे, किती खोल आहे, किती उंच आहे, हे जे क्वेश्चन आहे हे इंग्लिश मध्ये कसं विचारायचं. परत याच्यावरच अनेक क्वेश्चन. आता क्वेश्चन्स मोठा आपण केला तर फॉर एक्झाम्पल, बिल्डिंग किती उंच आहे, हे पण म्हणतो आपण. बिल्डिंग किती उंच आहे, पुन्हा एखादी दोरी आहे, ती दोरी किती लांब आहे, आणि तो रस्ता किती रुंद आहे. हे जे क्वेश्चन हे कसे विचारायचे इंग्लिश मध्ये, ते या ठिकाणी आज आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, सुरुवातीला फॉर एक्झाम्पल आपल्याला असं म्हणायचंय मग किती रुंद आहे. सुरुवातीला साधे क्वेश्चन बघू आपण. किती रुंद आहे तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये आपण. फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपला किती रुंद आहे. तर हाऊ वाईड इज इट. हाऊ वाईड इज इट. याचा अर्थ काय? किती रुंद आहे. मराठीमध्ये लिहून देतो तुम्हाला या ठिकाणी मी. किती रुंद आहे. याचा अर्थ काय? किती रुंद आहे. हाऊ वाईड इज इट. आता बघा, एका क्वेश्चनवर अनेक क्वेश्चन्स कसे तयार होतात. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं किती खोल आहे. किती खोल आहे तर कसं म्हणणार त्याला मी इंग्लिश मध्ये. हाऊ डीप इज इट. हाऊ डीप इज इट. किती खोल आहे. याचा अर्थ काय? किती खोल आहे. हाऊ डीप इज इट. फॉर एक्झाम्पल मला म्हणतात किती उंच आहे. हाऊ हाय इज इट. किती उंच आहे. फॉर एक्झाम्पल एखादी आता मला म्हणायचं किती लांब आहे. किती लांब आहे तर कसं म्हणणार त्या ठिकाणी इंग्लिश मध्ये. हाऊ लॉंग इज इट. किती लॉंग आहे. किती मोठा आहे. किती मोठा आहे तर कसं म्हणणार आपण मग ते किती मोठं आहे. हाऊ बिग इज इट. किती मोठा आहे. पुन्हा परत आपण म्हणू शकतो किती स्मॉल आहे. किती स्मॉल म्हणजे काय? लहान. किती स्मॉल आहे. हाऊ स्मॉल इज इट. हाऊ स्मॉल इज इट. बघा, असे क्वेश्चन्स. हे बघा, एका प्रश्नावर आपण अनेक प्रश्न तयार केले. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स तयार करायचे. किती स्मॉल आहे. हाऊ स्मॉल इज इट. आता बघा, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं रस्ता किती रुंद आहे. रस्ता किती रुंद आहे तर हा क्वेश्चन आपण कसं विचारणार इंग्लिश मध्ये. बघा, रस्ता किती रुंद आहे. हाऊ वाईड इज द रोड. बघा कसं म्हणायचं. हाऊ वाईड म्हणजे काय? रुंद. हाऊ वाईड इज द रोड. या ठिकाणी फक्त कशाचा यूज करायचा? इज दचा. हाऊ वाईड इज द रोड. रोड किती रुंद आहे. काही क्वेश्चन आपण इकडे बघू. फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं एखादी दोरी, रस्सी, दोरी काय म्हणतात इंग्लिश मध्ये? रोप. आता ही रोप किती लांब आहे. दोरी किती लांब आहे तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये आपण. बघा, हाऊ लॉंग इज द रोप. अशा पद्धतीने हाऊ लॉंग इज द रोप. दोरी किती लांब आहे. समजतं तुम्हाला? आर यू गेटिंग माय पॉइंट? तुम्हाला माझा मुद्दा कळतोय का? समजतोय ना? मला कमेंट मध्ये सांगा. हो, नाही, समजते, नाही. अजून काही क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघू इकडे. आता बघा, फॉर एक्झाम्पल एखादी इमारत आहे. इमारत म्हणजे काय? बिल्डिंग आहे. मला म्हणायचं बिल्डिंग किती उंच आहे. बिल्डिंग किती उंच आहे तर कसं म्हणणार. तो क्वेश्चन कसं विचारणार आपण इंग्लिश मध्ये. हाऊ हाय इज द बिल्डिंग. हाऊ हाय इज द बिल्डिंग. बिल्डिंग किती उंच आहे. फॉर एक्झाम्पल एखादा खड्डा आहे. आपल्याला म्हणायचं खड्डा किती खोल आहे. खड्डा किती खोल आहे तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये. हाऊ डीप इज द होल. खड्डा किती खोल आहे. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स तयार करायचे. समजतंय तुम्हाला? आता आपण मध्ये का नेक्स्ट सेंटेन्स या ठिकाणी बघू. दुसरं सेंटेन्स बघू आपण या ठिकाणी. आता बघा, फॉर एक्झाम्पल आपल्याला हाऊ लॉंग डीड वर काही क्वेश्चन बघू आपण. अशावर हाऊ लॉंग डीड डॅश डॅश देन क्वेश्चन मार्क. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय तू किती वेळ वाट पाहिली. आपण म्हणणे कधी कधी तू किती वेळ वाट पाहिली.
माझी किती वेळ वाट पाहिली, तू किती वेळ वाट पाहिली, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये आपण बघा, हाऊ लॉंग डिड यू वेट, काय म्हणायचं इंग्लिशमध्ये मग, हाऊ लॉंग डिड यू वेट, तू किती वेळ वाट पाहिली, हाऊ लॉंग डिड यू वेट. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही गेले एखादा पिक्चर बघण्यासाठी, ठीक आहे, तुम्ही गेले एखाद्या पिक्चर बघण्यासाठी आणि मला म्हणायचंय, तुम्हाला विचारायचंय मला की बा पिक्चर किती वेळ चालला, किंवा तो जो शो तुम्ही बघण्यासाठी गेले तो शो किती वेळ चालला, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये बघा, हाऊ लॉंग डिड द शो रन, शो किती वेळ चालला, हाऊ लॉंग डिड द शो रन, अशा पद्धतीने. आता बघा फॉर एक्झाम्पल नेक्स्ट, मला म्हणायचंय एखादा माझा मित्र आहे, तो बिमार आहे आणि मला म्हणायचंय तू किती वेळ आराम केला, मी त्याला आराम करायला सांगितलं होता, तू किती वेळ आराम केला, तर कसं म्हणणार त्याला इंग्लिशमध्ये आपण, हाऊ लॉंग डिड यू रेस्ट, हाऊ लॉंग डिड यू रेस्ट, रेस्ट म्हणजे काय, आराम करणे, तू किती वेळ आराम केला, हाऊ लॉंग डिड यू रेस्ट, अशा पद्धतीने. आता प्रत्येक क्वेश्चन बघू आपण या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मीटिंग मध्ये आणि मला तुम्हाला विचारायचं मीटिंग किती वेळ चालली, तर कसं म्हणणार मी तुम्हाला इंग्लिशमध्ये, मीटिंग किती वेळ चालली, तर बघा हाऊ लॉंग डिड द मीटिंग लास्ट, मीटिंग किती वेळ चालली, याचा अर्थ काय, मीटिंग किती वेळ चालली, हाऊ लॉंग डिड द मीटिंग लास्ट, अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स तयार करायचे. आर यू गेटिंग माय पॉइंट. आता बघा या ठिकाणी आपण नेक्स्ट सेंटेन्स घेऊ, या ठिकाणी दुसऱ्या सेंटेन्सवर आपण काही क्वेश्चन्स बघू. एकदम सिंपल आहे, थोडीशी प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला, जेवढं डिफिकल्ट दिसते ना तेवढे डिफिकल्ट नाहीये. याच्यावर काही क्वेश्चन्स तुम्ही तयार करायचे, याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, आता याला मी पुसतो. थोडीशी प्रॅक्टिस जर तुम्ही केली ना तुम्हाला पण येईल. सेंटेन्स म्हणजे क्वेश्चन्स, हे क्वेश्चन्स तुम्हाला सुद्धा तयार करता येतील, अजून काही क्वेश्चन्स तुम्हाला स्वतःला तयार करता येतील. आता बघा फॉर एक्झाम्पल आपण आता कशावर क्वेश्चन बघू माहिती का, तिसरं सेंटेन्स बघू आपण, हाऊ मेनी ऑफ यू कॅन वर काही क्वेश्चन बघू आपण आता. हाऊ मेनी ऑफ यू कॅन, आता त्याचा अर्थ पण सांगतो तुम्हाला मी, पहिले लिहून घेतो, ठीक आहे. हाऊ मेनी ऑफ यू कॅन डॅश डॅश देन क्वेश्चन मार्क. आता फॉर एक्झाम्पल हे या प्रश्नावर जे क्वेश्चन विचारले जातात ना, आपण माहिती का दुसऱ्यांना कसे क्वेश्चन विचारतो बघा, किंवा तुमच्यापैकी किती जण पोहू शकतात, आपण म्हणतो कधी कधी तुमच्यापैकी किती जण पोहू शकतात, तर हे जे क्वेश्चन आहे हा कसा विचारायचा इंग्लिशमध्ये, त्या सेंटेन्सवरून विचारता येतात बघा. हाऊ मेनी ऑफ यू कॅन स्विम, तुमच्यापैकी किती जण पोहू शकतात, समजलं तुम्हाला, तुमच्यापैकी किती जण पोहू शकतात, तर कसं विचारणार, हाऊ मेनी ऑफ यू कॅन स्विम, स्विम म्हणजे काय, पोहणे, तुमच्यापैकी किती जण पोहू शकतात. बघा या ठिकाणी पहिला क्वेश्चन लिहितो मी तो, हाऊ मेनी, हे सेम राहील, हाऊ मेनी ऑफ यू कॅन, हाऊ मेनी ऑफ यू कॅन स्विम, हाऊ मेनी ऑफ यू कॅन स्विम, तुमच्यापैकी किती जण पोहू शकतात, किंवा असं पण विचारू शकता किती जण तुमच्यापैकी पोहू शकतात, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, हाऊ मेनी ऑफ यू कॅन स्विम. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं तुमच्यापैकी किती जण इंग्लिश बोलू शकता, तर कसं म्हणणार त्या ठिकाणी मी, हाऊ मेनी ऑफ यू कॅन स्पीक इंग्लिश, तुमच्यापैकी किती जण इंग्लिश बोलू शकता. आता नेक्स्ट क्वेश्चन, तुमच्यापैकी किती जण इंग्लिश समजू शकता. आता मला विचारायचंय फॉर एक्झाम्पल एखादा ग्रुप बसलेला आहे मुलांचा त्या ठिकाणी, आणि मला त्यांना विचारायचंय तुमच्यापैकी किती जण इंग्लिश समजू शकता, तर कसं म्हणणार त्या ठिकाणी, हाऊ मेनी ऑफ यू कॅन अंडरस्टँड
अंडरस्टँड इंग्लिश. तुमच्यापैकी किती जण इंग्लिश समजू शकता? याचा अर्थ काय, तुमच्यापैकी किती जण इंग्लिश समजू शकता? मला म्हणायचंय फॉर एक्झाम्पल, तुमच्यापैकी किती जण डान्स करू शकता? डान्स करू शकता तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये? हाऊ मेनी ऑफ यू कॅन डान्स? हाऊ मेनी ऑफ यू कॅन डान्स? हाऊ मेनी ऑफ यू कॅन डान्स? तुमच्यापैकी किती जण डान्स करू शकता? हाऊ मेनी ऑफ यू कॅन डान्स? तुमच्यापैकी किती जण डान्स करू शकता? नेक्स्ट क्वेश्चन, फॉर एक्झाम्पल, तुमच्यापैकी किती जण बिझनेस सुरू करू शकता? मला विचारायचंय, मोठे मोठे विद्यार्थी बसलेले किंवा पीपल बसलेले, लोक बसलेले, त्यांना विचारायचंय तुमच्यापैकी किती जण बिझनेस सुरू करू शकता? तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? हाऊ मेनी ऑफ यू कॅन? हाऊ मेनी ऑफ यू कॅन स्टार्ट अ बिझनेस? हाऊ मेनी ऑफ यू कॅन स्टार्ट अ बिझनेस? तुमच्यापैकी किती जण बिझनेस सुरू करू शकता? तुमच्यापैकी किती जण पैसे कमवू शकता? आता जर तुम्हाला एखादा बिझनेस थोडेफार पैसे दिले आणि तुम्हाला बिझनेस करायला सांगितलं तर तुमच्यापैकी किती जण पैसे कमवू शकता? तर कसं विचारणार आपण इंग्लिशमध्ये? हाऊ मेनी ऑफ यू कॅन अर्न मनी? हाऊ मेनी ऑफ यू कॅन अर्न मनी? तुमच्यापैकी किती जण पैसे कमवू शकता? समजलं असेल तुम्हाला हाऊ मेनी ऑफ यू कॅन? आर यू गेटिंग माय पॉइंट? मला कमेंटमध्ये सांगा. आता या ठिकाणी आपण नेक्स्ट सेंटेन्स सुरू करू. एकदम सिंपल आहे, यामध्ये काही डिफिकल्ट नाहीये. ओके, याला पुसून घ्या तुम्ही. आता हाऊ मेनी वर काही क्वेश्चन्स बघू आपण. कशावर? हाऊ मेनी. खूप जाम जात यार हे पुसायला. तर बघा या ठिकाणी आता फॉर एक्झाम्पल, आता आपण हाऊ मेनी वर काही क्वेश्चन्स बघू. हाऊ मेनी या चौथं सेंटेन्स आपलं आहे. हाऊ मेनी डॅश डॅश देन क्वेश्चन मार्क. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय युरोप काय? एक खंड आहे, बरोबर आहे. युरोप इज अ कॉन्टिनेंट. कॉन्टिनेंट म्हणजे काय? खंड. कॉन्टिनेंट म्हणजे खंड. युरोप इज अ कॉन्टिनेंट. युरोप एक खंड आहे. आता या खंडामध्ये किती कंट्रीज आहेत? देश किती आहे? किती कंट्रीज आहेत ते विचारायचं इंग्लिशमध्ये. तर कसं विचारणार आपण इंग्लिशमध्ये? हाऊ मेनी कंट्रीज इन अ युरोप? अशा पद्धतीने हाऊ मेनी कंट्रीज इन अ युरोप. बघा कसं विचारायचं इंग्लिशमध्ये क्वेश्चन. हाऊ मेनी कंट्रीज हाऊ मेनी कंट्रीज इन युरोप? युरोपमध्ये किती देश आहेत? याचा अर्थ काय? युरोपमध्ये किती देश आहेत? अशा पद्धतीने हाऊ मेनी कंट्रीज इन युरोप. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय एका किलोग्रॅम मध्ये किती ग्रॅम आहेत? एका किलोग्रॅम मध्ये किती ग्रॅम आहे? तर आपण तो क्वेश्चन कसा म्हणणार इंग्लिशमध्ये? हाऊ मेनी ग्रॅम इन अ किलोग्रॅम? हाऊ मेनी ग्रॅम इन अ किलोग्रॅम? बघ एका किलोग्रॅम मध्ये किती ग्रॅम आहेत? याचा अर्थ काय? एका किलोग्रॅम मध्ये किती ग्रॅम आहेत? हाऊ मेनी ग्रॅम इन अ किलोग्रॅम? फॉर एक्झाम्पल आता हा क्वेश्चन आहे किंवा एका वर्षामध्ये किती महिने? तर कसं विचारणार इंग्लिशमध्ये? हाऊ मेनी मंथ्स इन अ इयर? हाऊ मेनी मंथ्स इन अ इयर? एका वर्षात किती महिने आहे? याचा अर्थ काय? एका वर्षात किती महिने आहे? फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय एका वीक मध्ये किती दिवस आहेत? एका वीक मध्ये किती दिवस आहेत? तर कसं म्हणणार? हाऊ मेनी डेज इन अ वीक? हाऊ मेनी डेज इन अ वीक? वीक म्हणजे आठवडा. एका वीक मध्ये किती दिवस आहेत? अशा पद्धतीने तुम्ही हाऊ मेनी वर काही क्वेश्चन्स तयार करू शकता. एकदम सिंपल हाऊ मेनी. आता आपण मध्ये कशावर बघू? हाऊ मच वर काही क्वेश्चन बघू आपण. हाऊ मच, ठीक आहे. हाऊ मच वर काही क्वेश्चन बघू.
बघा फॉर एक्झाम्पल हाऊ मच, आपला पाचवा सेंटेन्स आहे हाऊ मच. हाऊ मच ह्याचं काम बऱ्याच ठिकाणी पडतं आपल्याला हाऊ मचचं. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय ते केवढ्याचं आहे, ते केवढ्याचं आहे, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? हाऊ मच इज दॅट. हाऊ मच इज दॅट केवढ्याचं आहे, ते केवढ्याचं आहे. हाऊ मच इज दॅट. हाऊ मच इज दॅट ते केवढ्याचं आहे. हाऊ मच इज दॅट. हाऊ मच इज दॅट ते केवढ्याचं आहे, अशा पद्धतीने. फॉर एक्झाम्पल आपण कधी कधी म्हणतो ना हे केवढ्याचं आहे. आता आपल्याला काय म्हणायचं हे केवढ्याचं आहे, तर मग असं विचार सांगता तुम्ही हाऊ मेनी इज दॅट, नाही तर कसं विचारायचं हे केवढ्याचं आहे. हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ मेनी नाही हाऊ मच. तर हाऊ मच इज दिस. दिस विचारायचं काय, दिस न म्हणायचं. हाऊ मच इज दिस हे केवढ्याचं आहे. आता फॉर एक्झाम्पल एखादं शर्ट आहे, आता फॉर एक्झाम्पल एखादा आपण बाजारात गेलो, एखादं शर्ट बघितलं आपण, आपल्याला ते आवडलं, तर मग आपल्याला विचारायचं आहे हे शर्ट केवढ्याचं आहे, हे शर्ट केवढ्याचं आहे. तर कसं विचारणार इंग्लिशमध्ये? हाऊ मच इज द शर्ट. इज द शर्ट. इज द शर्ट याचा अर्थ काय, शर्ट केवढ्याचं आहे. हाऊ मच इज द शर्ट. शर्ट केवढ्याचं आहे. काही क्वेश्चन्स आपण इकडे बघू, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मला विचारायचं ती डायरी केवढ्याची आहे, तर मी कसं विचारणार इंग्लिशमध्ये? बघा हाऊ मच इज दॅट. इज दॅट डायरी. याचा अर्थ काय, डायरी केवढ्याची आहे, ती डायरी केवढ्याची आहे. हाऊ मच इज दॅट डायरी. आता फॉर एक्झाम्पल मी दुकानात गेलो आणि मला घड्याळ घ्यायची आहे, ठीक आहे, मला घड्याळ घ्यायची आहे. मग मला विचारायला लागेल त्यांना ही घड्याळ केवढ्याची आहे, ही घड्याळ केवढ्याची किंवा ती घड्याळ केवढ्याची आहे. तर कसं विचारणार इंग्लिशमध्ये? हाऊ मच इज दॅट वॉच. ती घड्याळ केवढ्याची आहे, याचा अर्थ काय, ती घड्याळ केवढ्याची आहे. हाऊ मच इज दॅट वॉच. तो टेबल केवढ्याचा आहे, तो टेबल केवढ्याचा आहे. तर कसं म्हणणार त्या ठिकाणी? हाऊ मच इज द टेबल. इज दॅट टेबल. टेबल केवढ्याचा आहे, याचा अर्थ काय, टेबल केवढ्याचा आहे. हाऊ मच इज दॅट टेबल. टेबल केवढ्याचा आहे. आता बघा आपण नेक्स्ट सेंटेन्स या ठिकाणी घेऊ, त्यावर काही क्वेश्चन्स घेऊ आपण. नेक्स्ट सेंटेन्स आता फॉर एक्झाम्पल हाऊ ओल्ड वर काही आपण एक्झाम्पल घेऊ. हाऊ ओल्ड इज, हे आपलं कितवं सेंटेन्स आहे, 6वा. हाऊ ओल्ड डॅश डॅश क्वेश्चन मार्क. हाऊ ओल्ड, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मला म्हणायचंय की बा त्याचं वय, ओल्ड म्हटलं ना, त्याचं वय काय आहे, त्याचं वय काय आहे. तर कसं विचारणार आपण? हाऊ ओल्ड इज ही. त्याचं वय काय आहे, तर कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये? बघा हाऊ ओल्ड इज ही. हाऊ ओल्ड इज ही. त्याचं वय काय आहे, बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल नेक्स्ट क्वेश्चन मला म्हणायचंय किंवा त्याच्या भावाचं वय काय आहे. त्याच्या भावाचं वय काय आहे, कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? किंवा तुम्हाला म्हणायचंय, तुम्ही मग कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? मला सांगा बरं कमेंटमध्ये. किंवा त्याच्या भावाचं वय काय आहे, तर कसं विचारायचं इंग्लिशमध्ये? हाऊ ओल्ड इज हिज ब्रदर. याचा अर्थ काय, त्याच्या भावाचं वय काय आहे. हाऊ ओल्ड इज हिज ब्रदर. हाऊ ओल्ड इज हिज ब्रदर. त्याच्या भावाचं वय काय आहे. फॉर एक्झाम्पल मला विचारायचंय तुझ्या वडिलाचं वय काय आहे. तुझ्या वडिलाचं वय काय आहे, तर कसं विचारणार? हाऊ ओल्ड इज युअर फादर. हाऊ ओल्ड इज युअर फादर. हाऊ ओल्ड इज युअर फादर. तुझ्या वडिलाचं वय काय आहे. हाऊ ओल्ड इज युअर फादर. तुझ्या आजीचं वय काय आहे. तुझ्या आजीचं वय काय आहे, तर कसं विचारणार? हाऊ ओल्ड इज युअर ग्रँडमदर. हाऊ ओल्ड इज युअर ग्रँडमदर. तुझ्या आजीचं वय काय आहे. हाऊ ओल्ड इज युअर ग्रँडमदर. तुझ्या आजीचं वय काय आहे, अशा पद्धतीने. आता फॉर एक्झाम्पल मला तुम्हाला विचारायचंय, तुम्हाला विचारायचंय किंवा तुमचं वय काय, तर मी कसं विचारणार? हाऊ ओल्ड आर यू. तुमचं वय काय आहे. हाऊ ओल्ड आर यू. हाऊ ओल्ड आर यू. तुमचं वय काय आहे. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स हे तयार करायचे. हाऊ ओल्ड बघितलं आपण, हाऊ मच बघितला, हाऊ मेनी बघितलं,
बरोबर आहे. अजून काही सेंटेन्स आपण या ठिकाणी अभ्यासले त्याच्या आधी. ही सर्व सेंटेन्स जेवढे पण सेंटेन्स जेवढे पण क्वेश्चन्स आहेत हे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला लिहून घ्यायचे आणि याची माहिती का प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस कशी करायची माहिती का, अगोदर त्याला बघायचं, वही ठेवायची समोर, अगोदर लिहून घ्यायचं, वही समोर ठेवायची आणि माहिती त्याची कमीत कमी माहिती का 10 ते 15 वेळेस प्रॅक्टिस करायची. त्याला बोलायचं, त्याची प्रॅक्टिस करते, पाहून प्रॅक्टिस करायची. पाहून झालं का नाही त्याला बंद करून ठेवायचं, नंतर परत प्रॅक्टिस करून पाहिजे. बोलता येतं का आपल्याला, सेंटेन्स स्वतःला म्हणता येतात का, तयार करून पाहिजे सेंटेन्स. ठीक आहे. आणि तुमच्या स्वतःच्या मनाने सुद्धा 10 कमीत कमी 10 सेंटेन्स तरी स्वतः तयार करायचे. त्यावेळेस तुमचा माइंड त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल. तुमच्या माइंडमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल, सुधारणा होईल, तुम्हाला क्वेश्चन तयार करता येतील. बाकी व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा, निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.